मे महिन्याचे अखेरचे दिवस होते. रत्नागिरीहून पहाटे 5 वाजता निघणाऱ्या एस टीतली ही कथा आहे. बरोबर 5 वाजता निघणारी एस टी बरोबर निघाली. म्हणजे मोटरच्या यंत्रांचा आवाज बरोबर 5 वाजता सुरू झाला आणि मेली ठेचेवर ठेच, ठेचेवर ठेच असं म्हणत म्हणत सड्यावर जेव्हा आली तेव्हा 7 वाजले होते. आता सामान्यतः हे अंतर 7 मिनिटात काटलं जातं. पहिला अर्धा तास उतारूमधल्या वैयक्तिक आणि मग एस टी विरुद्ध पॅसेंजर अशा सामुदायिक भांडणामध्ये मोठा छान गेला. माझ्या शेजारी बसलेल्या पॅसेंजरचा मला विलक्षण हेवा वाटत होता. माझा डावा खांदा ही एस टीने त्याला आंदण दिलेली उशी आहे अशी त्याने बसल्यापासूनच काही मिनिटाच्या आत स्वतःची समजूत करून घेतली होती. 5ची मोटार 6:30ला जोरदार दणका देऊन चालती झाली तर एकदम त्याला जाग आली आणि काय शिंची कटकट आहे, अगं हे पलीकडे जाऊन झोप बघू तू. सवय. हे काहीतरी म्हणाला तो आणि जागा झालेला झोपी गेला. आता डावा खांदा असा शेजाऱ्याने अडवलेला तर उजव्यावर एक हात येऊन पडला होता. तो उजव्या शेजाऱ्याचा असावा असं समजून मी 2-3दा त्याच्याकडे त्रासिक चेहऱ्याने पाहिलं, पण त्याचे दोन्ही हात मांडीवरची लोणच्याची बरणी सांभाळण्यात गुंतलेले होते. त्यामुळे त्याला हा तिसरा हात कुठला फुटला हे पाहण्यासाठी मी मान वळवायचे काही निष्फळ प्रयत्न करून तो नाद सोडून दिला. माझ्या पायाशी एक संपूर्ण कुटुंब आसऱ्याला आलो होतो. त्यातल्या कर्त्या पुरुषांनी आपले दोन्ही पंजे माझ्या मांडीवर असे छापापणी पूर्वी मुली खेळायच्या ना तसे ठेवलेले होते आणि कारभारीण स्वतःच्या मांडीवर पोराला थोपटून त्याचं रडं वाढवीत होती आणि माझ्या दोन्ही पायामधून एक उंच हिराची केरसुणी माझ्या नागपुड्या झाडत होती. ही केरसुणी उभी कशाला ठेवलीत असं मी विचारल्याबरोबर नाहीतर हिर नाही मोडत असं म्हणून त्या माणसाने मला झाडू शिवाय झाडून टाकलेलं होतं. आता या अवस्थेत काही बोलण्याचा प्रयत्न करत असताना त्याच त्या कुटुंबातल्या गृहदेवतेला मोटार लागते हे एक मला कळलं. त्यामुळे त्या आपत्तीचं चिंतन करत मी बसलो होतो. मधून मधून रस्त्यातल्या खड्ड्यांची जाणीव पटायला नको त्या ठिकाणी पटत होती. तात्पर्य, एस टीची मोटार ही एक प्रचंड आणि गतिमान करंजी असून तिच्यामध्ये मुलामाणसांचं आणि सामानाचं पुरण भरलं आहे अशी एक नवकल्पना मला चाटून गेली. बोटी बंद झाल्यामुळे हा त्रास आहे हे वाक्य निरनिराळ्या सुरात सगळ्यांनी बोलून घेतलं गेलं. आता या साऱ्या रणधुमाळीमध्ये त्या कंडक्टरच्या पैशाचा हिशोब चुकला नसता तरच आश्चर्य होतं. त्यांनी गाडीतल्या मंडळींची गिनती करायचे 7-8 प्रयत्न केले, सोडून दिले. त्यानंतर काही खाकी कपडे घातलेली माणसं तिथे जमली. हिशेबाची पुन्हा एकदा उजळणी झाली. त्यात एका ग्रहस्थाने स्वतःचं अर्ध तिकीट काढलंय हे लक्षात आलं आणि मग थोडी बाचाबाची झाली. ही बाचाबाची म्हणजे अक्षरशः बाची अगदी. कारण अर्ध तिकीट काढणारा उतारू आणि संबंधित अधिकारी यांनी एकमेकाच्या बाचा विभक्तीचे सगळे प्रत्यय लावून उद्धार केला. तेवढ्यात कोणतरी घंटा वाजवली. पुन्हा एकदा यंत्र सुरू झालं आणि काहीतरी निषेधात्मक आवाज काढून बंद पडलं. आता मगाची खाकी मंडळी मोटरच्या मागल्या बाजूकडून पुढल्या बाजूला गेली. मोटरच्या अंगात येऊन मध्येच ते एकदम घुमायला लागायची. काही वेळाने त्यांनी कथ्थकचे काही तत्कार वगैरे केले असं करून आणि करून समेवर येऊन बंद पडले. सर्व्हिस मोटरीच्या टायमाला असला त्रास नव्हता या विषयावर एक परिसंवाद सुरू झाला. एका खादीवाल्या ग्रस्ताने कोणीही न सांगता अध्यक्षस्थान स्वीकारलं. मोटरमधून मधून घुमत होती, धापा टाकत होती. माझ्या शेजाऱ्याचा आता माझ्या खांद्यावर चाललेला जो काही स्कंद पुराणाचा हा चालला होता त्याचा आता दुसरा अध्याय सुरू झाला होता. म्हणजे त्याच्या श्वासानं आता सूर सापडला होता. म्हणजे मगाशी नुसतं होतं, आता असलं सगळं सुरू झालं. तशी बहुतेकांच्या डोळ्यावर झोप होतीच. एकतर पहाटे 5ची बस ही गाठायला पाहिजे म्हणून मंडळींनी ब्राह्म मुहूर्तावर घरं सोडलेली.
त्यामुळे बहुतेकांच्या तक्रारीचा सूर एस टी उशिरा निघाली यापेक्षा 5 मिनिटं घरी झोपलो असतो असा होता. आता मगाशा त्या खादीवाल्या ग्रस्तांनी आपल्या खादीच्या पिशवीतून पुस्तक काढून वाचनाचा घाट घातला होता. त्यांना कंडक्टरची स्वतंत्र सीट मिळाली होती, त्यामुळे ते सर्व घटनांचा स्वतंत्र भूमिकेवरून विचार करत होते. बस सुरू होताना एस टी स्टँडवरच्या सगळ्या खाकी मंडळींनी त्यांना अगदी आदराने नमस्कार केला होता. त्यामुळे त्या ग्रस्तांच्या खादीमध्ये स्वतःचं शरीरच नव्हे तर इतर अनेक भानगडी झाकण्याचं सामर्थ्य होतं हे चतुर लोकांच्या लक्षात आलं. सुमारे 2 तासांच्या खोळंब्यानंतर मग त्या एस टीने वेग घेतला. तसल्या भाऊ गर्दीमध्ये सुद्धा मंडळींना जरा स्थैर्य आलं आणि मग बहुतेकांनी उरलेल्या झोपेची थकबाकी गोळा करायला सुरुवात केली. हातखंब्याचा फाटा डावलून मोटर मुंबईच्या दिशेला लागली तेव्हा जनतेतर्फे मी जागा होतो आणि एस टीच्या वतीने ड्रायव्हर. बाकीचं ते सारं धावतं विश्व गाढ झोपी गेलेलं होतं. प्रत्येकाच्या झोपण्याच्या स्वतंत्र तऱ्हा होत्या. बसच्या धक्क्यामुळे बहुतेक मंडळी होय 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 नाही 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 होय होय म्हणजे साधारणतः भारताच्या परराष्ट्रीय धोरणासारखं झोपत होतं. कुणी झोप चाखत होते, कुणी झोप गिळत होते, कुणी मोठ्या निर्धाराने झोपत होते, कुणी मधूनच उघड्या डोळ्यांनी आपली जी झोप उडालेली होती तिला असे परतवून बोलवत होते, कुणी डुलक्या घेत होते तर कुणी शेजाऱ्याच्या डुलक्या झोपेतल्या झोपेत परतवित. काही वेळाने खुनाला वाचा फुटावी तशी फणसाला, सुक्या मासळीला आणि स्त्री प्रवाशांच्या वेण्यातल्या फुलांना वास फुटला आणि त्याच्यातून एक सामुदायिक वास तयार झाला. कोकणातला प्रवास म्हणजे भलताच वळणदार, त्यामुळे गाडीला एका अर्थाने लागणारी वळणं प्रवाशांना निराळ्या रीतीने लागायला लागली. आणि मग लिंबाच्या फोडी, जिंतांच्या गोळ्या, आल्याच्या वड्या वगैरे प्रकारांची देवघेव सुरू झाली. आता त्या खादीदारी बंधूंची झोपबीप झाली होती. पुन्हा त्यांनी पुस्तकात डोकं घातलं. माझ्याबरोबर समोर एक बुशकोट, त्याच्या शेजारी एक बंद गळ्याचा डगला बसला. डगल्याच्या शेजारी एक सुंदर खासी नसली तरी एक सुबक ठेंगणी बसली होती. बहुधा मुंबईला दाखवायला नाही तसं. त्यांच्या पलीकडे राजीवड्यावरचा उस्मान शेठ आणि त्याची फॅमिली. मे महिन्यात आंबे खायला सोकरी ना आणि आमचे जमाई आले होते असं सगळ्यांना सांगितलं त्यांनी. तेवढ्यात परत जाताना सोबत म्हणून ते मुंबईला निघाले होते. तिकडे मधू मलुष्टे सुटी संपून मुंबईमध्ये परत कॉलेजला शिकायला निघाला होता. आणि बाकीची बहुतेक माणसं गिरणीतून रजा घेऊन आलेली ती परत आपली मुंबईला निघालेली होती. मी मात्र दरवर्षाप्रमाणे का आलो याचा विचार करत परत चाललो. कोकणात जाताना का चाललो हा विचार आणि परतताना इथे का आलो होतो हा, याशिवाय मला कोकण प्रवासात दुसरे विचारच सुचत नाही. मंडळींच्या झोपा हळूहळू उडत होत्या. माझा डावा खांदाही मोकळा होत होता आणि तेवढ्यात म्हैस 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 म्हणजे पुढल्या शिटाच्या दिशेने निरनिराळ्या आवाजात आरोळ्या ऐकू आल्या आणि अ ते ज्ञ यापैकी कुठल्याही अक्षराने लिहून दाखवता न येणारा असला एक ब्रेकचा आवाज झाला आणि रत्नागिरी ते मुंबई एस टीमध्ये विविध कारणास्तव नाकं आणि जीव मुठीत धरून 50च्या गणसंख्येच्या आसपास असलेले पुरुष, स्त्रिया, मुलं, ट्रंका, होल्डॉल, गोंड, पेटारे, फणस, आंबे, केरसुण्या, सुप, रोवळ्या आणि असंख्य पिशव्या यांनी आपापल्या जागा सोडल्या. आणि मग काय विचारतो हो, कुणी कुणाच्या गळ्यात, कुणी कुणाच्या पायाशी, कुणी मांडीवर असल्या अलौकिक अवस्थेत काही सेकंद गेले. झटका ओसरल्यानंतर एस टीच्या पुढल्या चाकाखाली म्हैस आली आहे असा एक सार्वजनिक साक्षात्कार झाला. ड्रायव्हरनी दार उघडून उडी मारलीच होती. उतारू दणादण मागल्या दाराने पळत होते. त्यातली काही उत्साही मंडळी पुढे धावली होती. हां हां म्हणता त्या मोटारी पुढे आडव्या झालेल्या म्हशीच्या भोवती गोळा होऊन एकदम डझनभर बायका आणि 25 पोरं मुक्त कंठाने आक्रोश करायला लागली. आता त्या म्हशीभोवती इतकी गर्दी जमली होती की ती एस टीची पुढली चाकं आणि म्हैस यांचं काय नक्की नातं जडलंय ते काही दिसू शकत नव्हतं. तेवढ्या गडबडीत मी आपला हळूच म्हशीचा चेहरा पाहून घेतला. स्वतः संबंधी चाललेली रडारड समजून घेण्याचा ती प्रयत्न करीत असायला.
पडल्या पडल्यामधूनच ती मानेला असा हिसडा वगैरे देत होती. म्हणजे जाणकार लोक गाण्यात दाद देताना नाही का, आधी चांगली जागा गेली की असं करतात, तशी रडणाऱ्याच्या गळ्यातून एखादी चांगली जागा गेली तर म्हैस असं करत असत. त्या गर्दीच्या सामुदायिक स्कंदरेगेवरून मी अशी मान उंचूकून पाहायचा प्रयत्न केला म्हशीकडे, तर त्या म्हशीच्या पाठीवर ओघळणारा एक रक्ताचा ओघळ मला दिसला. रक्ताने मला भोवळ येते. लहानशा डासाच्या रक्ताने सुद्धा मला गरगरतं. इथे तर अखंड म्हैस होती. माझ्यासारखे इतरही काही उतारू होते, कारण उत्साहाने पुढे सरसावून मागे आलेल्यात काही मी एकटाच नव्हतो. 5-7 मिनिटातच आक्रोश करणाऱ्या कोरसमधला एक एक आवाज कमी होत गेला. एस टी खाली आलेली म्हैस ही बहुधा आपलीच असावी अशी आगाऊ कल्पना करून घेऊन त्या माम्या ज्या आल्या होत्या त्याने आधीच रडून घेतलेलं होतं. पुढे जसजशी संपूर्ण म्हैस दिसायला लागली आणि ही आपली नव्हे हे कळलं, तसतशी एक एक मामी उठली आणि आपापल्या कामाला जाऊ लागली. मग ड्रायव्हर, कंडक्टर, इतर उतारू मंडळी ही सगळी पुढे सरसावली. मग त्या गर्दीच्या दिशेने ह्या बाजूला एक बातमी आली, अजून जीव आहे. बर. मग पाणी पाणी असे आवाज आले. एकाएकी मंडळी चारी दिशांना धावली. मुंबईच्या अमेरिकन कंपनीत काम करणाऱ्या एका पॅसेंजरनी आपला थर्मास उघडून दिला. आपण अमेरिकन कंपनीत आहोत हे उगीच त्यांनी लोकांना सांगितलेलं होतं, प्रत्येकाला जवळजवळ. थर्मास घेऊन तो म्हशीच्या दिशेला जायला लागला. बरोबर वाटेत त्याला एकाने अडवला आणि अहो एवढ्याशा पाण्याने काय होणार आहे म्हणून तेवढेच ते पाणी स्वतः पिऊन टाकलं. आणि थर्मास मात्र फर्स्ट क्लास हो तुमचा, अमेरिकन दिसतोय म्हणून तारीफ अधिक टोमणा हे एकदम झालं. ड्रायव्हर आणि कंडक्टर काय कुत्ता जाणे चमडा जाणे अशा रीतीने अगदी एका कलवरच्या कट्ट्यावर विड्या शिलगावीत बसले होते. आता त्या म्हशीवर पाण्याचा इतका मारा सुरू झाला की त्यातल्या काही घागरी जर प्रवासी मंडळींनी वाटेत आपली तहान भागवण्यासाठी थांबवल्या नसत्या तर म्हशीच्या मृत्यूचे कारण मोटारीखाली सापडून याच्याऐवजी बुडून असं नोंदवलं गेलं असतं. काही वेळाने मग म्हशीचा मालक आणि मालकीण अपघाताच्या जागेवर आली. पुन्हा एकदा आक्रोश सुरू झाला. माझी गो चांदी 10 शेर गो दूध देत होती अशी कडवी ऐकू यायला लागली. आता मेल्या म्हशीला मणभर दूध असल्यामुळे अर्धमेल्या म्हशीला 20 शेरापर्यंत न्यायला काही हरकत नव्हती. पण म्हैस कोकणातली असल्यामुळे हा 10 शेरांचा हिशेब देखील आत्तापर्यंत तिने दिलेल्या दुधाचा असावा. असा एक आपला विचार माझ्या मनाला चाटून गेला. एवढं आता मालक मालकिणीच्या भोवती मंडळी जमली. पॅसेंजर मंडळीतला बुशकोट हा डॉक्टर निघाला. त्याने लगेच म्हशीच्या जखमांच्यावरती औषधं सुचवली. हां, हात नाही लावू देणार, पोलीस येऊन काय तर बघून जाऊ देत. पोलीस या परिणामाची कोणालाच कल्पना नव्हती. नाही बराबर आहे, बराबर आहे, ऑक्सिजन आहे ना, बराबर नाही. पंचनामा झाला नाही तोवर तर गाडी हालियाची नाही. एक जॅकेट आणि काळी टोपी. पंचनामा, पोलीस वगैरे शब्द ऐकल्यावर 1-2 अनुभवी मंडळींनी टपावरून आपले बिस्तरे आणि रस्त्याच्या नैऋत्येला असलेल्या एका झोपडीच्या ओसरीवर ताणून पसरले. 4 तासांची निश्चिंती झाली. बघूनाना पथारीवरती शांतपणाने देह उलगडीत त्या अनुभवीग्रस्त म्हणाले, आणि 4 तास खुणा की काय तू झांप्या? अरे मागे हातखांब्यास कोंबडी मारली एसटीन तर 3 तास घालवले नीट. इथे अखंड म्हैस आहे. एका कोंबडीस 3 तास, म्हशीस किती? घाल बोटे मोज. आडवा हो संध्याकाळ पत्तर. बघून नानांनी आडवं होतं. आता आपलं एक मध्यम. इथे ऊन रंजणायला लागलं होतं. मंडळी सावल्यांचा आश्रय शोधत होती. अनोळखी मंडळी, अनोळखी गाव. मग एकमेका सहाय्य करून कोणी पाण्याच्या शोधार्थ धावले. विड्या काड्या आदलू बदलू लागल्या. चंच्यांच्या नाड्या सुटल्या. तेवढ्यात एकाने जांभळं पाडायला सुरुवात केली. ही अशी जर जखम वाहत राहिली ना तर म्हैस 15-20 मिनिटात मरेल. बुशकोटवाले डॉक्टर पुढाऱ्यांना पटवून देत होते. ओ मेली तर परवा नाही हो, पण एसटीवाल्यास हिसका दावीन तर नावाचा धर्मा मांडवकर. म्हशीच्या मालकाचं नाव धर्मा मांडवकर ही एक नवी माहिती मिळाली.
तेवढ्यात उस्मान शेठला काय हुक्की आली कोणा ठाऊक, त्याने कुठलं तरी एक कार्ट पकडलं आणि त्याला जांभळीच्या झाडावर चढवलं आणि टोपलीभर जांभळं काढून घेतली. मग चतुर मंडळींनी उस्मान शेठना हरभऱ्याच्या झाडावर चढवलं आणि आपापल्या जिभा जांभळ्या करून घेतल्या. त्या निमित्ताने जांभूळ आणि त्याचे औषधी गुण या विषयावरती त्या जांभळीच्या सावलीमध्ये आणखी एक उद्बोधक परिसंवाद सुरू झाला. अध्यक्षस्थानी हे कुडाली. मग मधुमेह, पंडुरोग वगैरे परिचित शब्द कानी पडल्याबरोबर डॉक्टर धावले तिथे. कसलं काहीतरी काय कसल्या मुलांनी जांभळं घेऊन बसले. डॉक्टरांनी तोंड उघडलं. इतका वेळ ते जांभळं खाण्यात गुंतलं होतं. सुमारे 6-7 मिनटं अगम्य भाषेत ते काहीतरी बोलले आणि त्यावरून एवढंच कळलं की ते स्वतः होमिओपॅथी डॉक्टर आहे. म्हैशीना चालते का हो तुमची होमिओपॅथी? होमिओपॅथी हा काही पंचपदी किंवा अष्टपदीतला प्रकार असावा अशी त्या विचारणाऱ्याची समजूत दिसली. म्हैशीला कशी होमिओपॅथी चालेल? का नाही चालणार? अरे माणसाच चालते तर म्हशीन काय घोडं मारले नाहीत? पथ्य पाळलं नाहीत म्हणजे झालं का हो डॉक्टर? तुमच्या होमिओपॅथीचे पथ्य मात्र कडक हो. काफीचं आणि तुमचं एवढं का हो वाकडं? काफी टॅनिन नावाचं विष असतं. बोलणारे ग्रस्त मास्तर असावेत, कारण इतकी चुकीची माहिती इतक्या आत्मविश्वासाने दुसरं कोण सांगेल? माझ्या खांद्यावरती मान टाकणारे ते हेच ते. काफी टॅनिन असतं म्हणून कोणी सांगितलं तुम्हाला? टॅनिन चहात असतं. कॉफीत कॉफीन की काहीतरी असतं का हो डॉक्टर? डॉक्टरांनी उत्तरादाखल नुसती एक आपली जांभळाची बी थुंकून टाकली. वाटेल ते बोलू नका. मास्तर एकदम गरम. कॉफीन कॉफीन म्हणजे ख्रिस्ती लोकांची शवपेटिका. आणि त्यांनी शवपेटिका हा शब्द अशा थाटात उच्चारला की नुसत्या त्या उच्चारानेच म्हणजे काफीत नक्की काय असतं हा वादच भेटून गेला आणि मंडळी जांभळाचे गुणधर्म परत बघायला लागली. एवढ्यात रस्त्यालगत झोपड्या होत्या, त्याच्या दिशेने 4-5 खाटा घेऊन गावकरी मंडळी येताना आढळली. अचानकपणाने अपघातात सापडलेल्या उतारूंची ग्रामस्थ मंडळी इतक्या आपुलकीने दखल घेऊन त्यांची बसायचीच नव्हे तर झोपायची देखील व्यवस्था करली कोणालाही स्वप्नात सुद्धा खरं वाटलं नव्हतं. ते पाहिल्याबरोबर ज्युनियर BAच्या वर्गात गेलेल्या मधुमनुष्याला कंठ फुटला. माणुसकीचे अंश जर आज कुठे टिकून असतील तर ते खेड्या. त्याने आता आपल्या भोवती 4-5 लोकांचं कोंडाळं जमवलेलं होतं. त्यातच ती सुबकट ठेंगणी आणि तिचे वडील होते. ती सुबकट ठेंगणी आपली मधुकडे उगीच आपल्या पापण्याची पिटपिट असं करीत उगीच उघडझाप करत बघत होती. त्यामुळे मधुलाही इथे अवसान. तंबाखूवाल्या मनुष्याचा काय रे तो? बघून अननी आपली कुशी बदलत शेजारच्या पथारीवर सांडलेल्या झंप्या दामल्याला विचारलं. पण झंप्या झोपेत केव्हाच हरवला होता. त्यामुळे तिसऱ्याच कोणीतरी होयसा वाटतो, कॉलेजात शिकतो म्हणे मुंबईला. हल्ली कॉलेजात काय पट्टेवाले सुद्धा जातात हो. असा एक अकारण हिणकस शेरा मारून मधल्या आळीचं नाव सार्थ करीत बघून नाना झोपेची आराधना करायला लागली. खाटा जसजशा जवळ येत चालल्या तसतसा मधुही पेटत चालला होता. आज माणूस माणसाला पारखा झालेला आहे. तो जर दुरावा कुठे नसेल तर तो खेड्या असं म्हणून समेवरती सुबकट टेंगणीकडे तर तो खेड्या असं आहे. बरोबर. इथे अजून काय आहे? इथे अजून चाड आहे, आपुलकी आहे, आणखी त्याला काहीतरी आहे असं म्हणून तो तिया जमवायचा होता, पण तो शब्द काही त्याला आठवेना. त्यामुळे एकदम उगीच असं करून तो जवळ येणाऱ्या खाटांच्याकडे बघायला लागला. आता खाटवाली मंडळी माणसांच्या दिशेने न जाता म्हशीच्या दिशेने जायला लागली तेव्हा समजताच अचंबा झाला. खेड्यातली माणुसकी म्हशीला खाटेवर झोपवण्यापर्यंत जाऊन पोहोचली आहे याची कोणालाही कल्पना नव्हती. त्यामुळे आता ही मंडळी म्हशीला उचलणार कशी आणि खाटेवरती झोपवणार कशी या कुतूहलाने सर्व उतारूंचा घोळका पुन्हा एकदा मोटारीसमोर जमला. पण तशातला काही चमत्कार बघायला नाही मिळाला. म्हशीच्या भोवती ज्या खाटा उभ्या केल्या त्याच्यावरती एक कांबळी टाकली आणि एक आडोसा तयार केला होता आणि मग गोशातल्या सुंदर स्त्रियांच्या थाटात म्हैस त्या खाटा कांबळ्यांच्या आडोशामध्ये गेली. हा सगळा प्रकार ती उघड्या डोळ्यांनी पाहत होती
आपली सरबराई बघून ती मधूनच लाजल्यासारखी होती. एकूण हा सगळा खटाटो त्या म्हशीला ऊन लागू नये आणि जखमावर माशा बसू नयेत म्हणून झाला असं कळलं. आता अशा रीतीने म्हैस एकदाची घोंगडी नशीन झाल्यानंतर आपलं काय. या विवंचनेमध्ये उतारू पुन्हा एकदा आपल्या भवितव्याविषयी चर्चा करायला लागले. काय ड्रायव्हर साहेब, हो ड्रायव्हर साहेब, नाही काय नाही, गाडी हलणार का दवा, म्हैस हलवल्याशिवाय मी काय करू. मी म्हशीला हात नाही लावू देणार. मालक गरजला एकदम. अरे म्हणजे का आम्ही इथे पडून राहायचं आणि माझी म्हस मेली तर कोण भरून देणार माझी लुस्कानी. सांगा, पोलीस येईल, पंचनामा होईल तेव्हा काय तर होईल. काय गाववाल्यानू. अरे पण आता खेड्यात पोलीस यायचा कुठून. इथनं 2 कोसावर आउटपोस्ट नाही. पोस्टात पोलीस काय करतोय मास्तर, दुसरं कोण विचारणार. अहो पोस्ट व्हायला ना, आउटपोस्ट व्हायला तुमच्यासारख्या जेंटलमॅन लोकांना येईल सिंपल गोष्टी माहिती नाही. लगेच मास्तर वरमले एकदम. पण पोलीसला कळणार कसं इथे ॲक्सिडेंट झालाय ते. अर्जुना नाही गेलाय त्याला बलवायला. अर्जुनाला कशाला धाडलं तरी, कंडम माणूस आहे तो. पोलीसच्या संगती कावड्या खेळत बसणार. मग कोण मग जायला तयार नाही तर काय म्हशीला इथेच टाकू. आणि मग डांबीसपणात म्हशीला बाजूला कोणी एसटी गेली हाकडून तर. हां तांबर, हां तांब, खरा खरा खरा. एसटीवाल्याचा साल्याचा भरोसा नाही. अहो असं काय म्हणताय साहेब, माफी करा. हां तुमचा बोलायचं काय काम नाही आहे. अहो या म्हशीवर पोट आहे मांडव करायचा. हो अहो 800 रुपयाचा कर्ज काढून आणलेली म्हशी अजून 6 महिने नाही झाले. आता मानेचा हाड नाही मोडला तिचा. अहो मानेचं नाही हो मोडलं. मगाशी मी मान उचलताना पाहिलं तिला. अहो तशी उचलली असेल म्हणजे काय हाड नसेल मोडला. हां अहो गळ्यावरून अख्खी एसटी गेली तिच्या. अहो गळ्यावरून अख्खी एसटी गेली असती तर गळ्याचे 2 तुकडे झाले असते मिस्टर. काय वाटेल ते काय बोलता. आता वाढतं ऊन आणि त्याहून वाढती भूक ती बोलायला लागलेली होती. अहो नुसता बॉनेटचा धक्का लागला आणि म्हस झाली आडवी जरा. हां मग रस्त्यात काय आडवी पडून राहायची. म्हशीला काय हाऊस आली काय. हाऊस तुम्ही पण कमाल करता हां साहेब. माझ्या हातान बघलाय मी, पाठीच्या हाडाचा चक्का चूर झालाय एकदम. हो हे म्हणतात मानेचं हाड, तुम्ही म्हणता पाठीचं हाड. आता मग उतारूनी आपली संयुक्त आघाडी उघडली आणि मग गावकऱ्यांनी आपली फळी उभी केली. मग मोटारचा धक्का लागला तर काय नुसती मानच मोडेल. गावकरी बोल. अहो पण इतके हाडं मोडली तर म्हैस ओरडणार नाही का. जिभेचा हाड मोडला असेल तेवढ्यात कोणीतरी एक विनोद उतारू पक्षात हसियाचं काम नाही. हा तुमची म्हस असती मग समाज असतं तुम्हाला. 1500 दूध देत होती. हो हो कोकणातल्या म्हशीने 1500 दूध दिल्याचं ऐकलंय का कोणी. हो काठेवाडी म्हस आहे. अहो काठेवाडी म्हशी याच्यापेक्षा कितीतरी धिप्पाड असतात. काठेवाडी म्हशीला एसटीचा धक्का लागला तर एसटी मोडेल माहिती आहे. कस काहीतरी घेऊन बसलाय. असं करा, फार फार तर 4-4 आणि वर्गणी काढा इथल्या इथे. दवा पाण्याला खर्च येईल तो करा आणि जाऊ द्या गाडी. वर्गणी म्हटल्याबरोबर तिथून एकदम झंप्यात आमल्यात ताड करून उठला. अहो खर्च कशाला लागतोय. त्याच्या वर्गणी नको. चिपळूणला गुरांचा सरकारी दवाखाना आहे, फुकट औषध मिळेल. चिपळूण किती दूर आहे इथून. 22 मैल. मग असं करा, बैलगाडीत घालून न्या म्हशीला. नाही तर असं करा, एसटीच्या टपावर टाका म्हस. पण का म्हणून उतारू पक्षातून मधु मनुष्य फुटला. गरीब झाले म्हणून तुम्ही त्यांना फसवू शकत नाही. त्याचं नुकसान झालंय, एसटीने नुकसान भरून दिलं पाहिजे. अरे पण तोपर्यंत आम्ही काय रस्त्यात पडून राहायचं. तो प्रश्न म्हशीच्या मालकाचा, त्याचा नाही, तुमचा आहे. लगेच सम तिथे सुबक ठेंगडे तुमचा आहे तिकडे. अरे पण आधी या म्हशी अशा रस्त्यात सोडतातच कशाला. रस्ता पब्लिकचा आहे हो. म्हस येईल नाही तर रेडा येईल, तुम्ही अडवणार कोण. लगेच मधू खोळंबा होतोय हे मीही मान्य करीन. पण इथे वैयक्तिक सोय गैरसोय पाहून चालणार नाही. मधू ह्याच ढंगामध्ये आणखी काही वेळ बोलत राहिला असता. पण तेवढ्यात कोणतरी ओरडलं, अरे हवालदार इलोसं वाटतं रे. म्हटल्याबरोबर दोन्ही पक्ष त्या दिशेने बघायला लागले. सुमारे फरलांगभर अंतरावरून 2-3 माणसं येत होती. तेवढ्यात चिपळूणच्या दिशेने जाणारी दुसरी एक एसटी आली. दोन्ही ड्रायव्हरांचं तेवढ्यात काहीतरी गुप्तगू. हे म्हणजे काय असतं, 2 ट्रकवाले 2 एसटीवाले समोरासमोर आले आणि 2 मुंग्या. तिथे टिक 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 असं बोललंच पाहिजे त्यांचं. सगळ्यात काय बोलतात देवाल. बहुधा तिथे पोलीस आहेत हे सांगत असतात. हा त्यातला मुख्य मुद्दा असो. मग शेवटी म्हैस प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत चिपळूणहून गाडी पाठवा वगैरे त्याच्यावर निरोप गेला. हा सगळा कार्यक्रम होईपर्यंत ती दोघे अपघाताच्या ठिकाणी आले. आता त्यांच्यापैकी पोलीस कुठला
याचाच अंदाज लागेना. तेव्हा त्यातल्या त्यात टर्रेबाज दिसणाराच पोलीस असावा या समजुतीने पुढारी पुढे आले आणि काही नाही, लवकर बरं का, म्हणजे पंचनामा करा आणि सोडवा आम्हाला. ते आम्हाला काय सांगता, ह्यांना सांगा, हे पोलीस आहे. खाली पिली आमची मात्र राकाडपट्टी झाली. चौकीत साला हवालदाराचा पत्त्याच नाही. इन्स्पेक्टर साहेबांचे हे बरं बरं हे आडली साहेब होते, त्यांनाच घेऊन आलो. म्हणजे चौकीत पोलीस नाही, मग इतका टाइम तू काय करत होतास रे हज्जामती, काय करत होता? म्हणजे अरे हवालदार गेला चिपलूनला इन्स्पेक्टर साहेबाबरोबर, 12 हे आडली साहेब होते. मग गावकरी मंडळीने ऑर्डरलीलाच त्या रामराम घातला. 12चा सुमार दुपारचा ऑर्डरली साहेबांचा चेहरा झोपेतून उठलेल्या माणसासारखा भलता जड असत. त्यांच्या चेहऱ्यावरून एकतर रात्री त्यांची झोप झाली नसावी किंवा रात्री जरा जास्त झाली असावी अशी पुसट शंका बऱ्याच लोकांना आली. तोंडातल्या पानाची एक भक्कम पिंक कुणाच्या अंगाबिंगावर पडेल याची पर्वा न बाळगता त्या गर्दीतच ते थुंकले आणि डोळ्या इतक्या जड आवाजात त्यांनी पहिला पोलिसी सवाल केला, ड्रायव्हर कोण आहे? मी ड्रायव्हर पुढे आला, लायसन बघू. ड्रायव्हरनी लगेच लायसन. आता उमेदवार ज्योतिषांनी जन्मकुंडली पहिल्यांदाच पाहावी अशा थाटामध्ये ऑर्डरली साहेबांनी लायसन बघायला सुरुवात केली. इतर जिज्ञासू मंडळी सुद्धा ऑर्डरलीच्या खाली बघू लायसन्स बघू कसं. तर लायसन्स मध्ये काय बघायचं, सगळी गर्दी लायसन्स बघू लायसन्स. तितक्यात विरुद्ध दिशेने जाणारा एक ट्रक आला बरं का. त्याचे सरदारजी ड्रायव्हर होते. त्यांनी स्वतःची अगदी समाधान करण्यासाठी सगळी चौकशी बिकोशी केली. अरे आदमी मर जाता तो कोई पता नहीं है, भैंसा मर गई तो क्या हुआ इतना, आपस में मिटा लो यार. आता फुकटचा एक सल्ला दिला आणि खंडीवर धुरळा चालून ते निघून गेले. मग ऑर्डरलीने लगेच, नाव काय? ते लायसन्सवर लिहिलं ना, शिवराम गोविंद. साहेब तुम्ही लोक जरा बाजूला व्हा बघू, मी ड्रायव्हरशी बोलतोय. आपण लायसन्सवरचं नाव वाचून पुन्हा त्यांना नाव विचारून काय पॉईंट आहे मला काही कळत नाही. मधू हुज्जत घालायला. हे बा आम्हाला आमच्या लाईनी परमान जाऊ समजली, मध्ये मध्ये बोलायचं काम नाही. मधू जरा हिरमुसला त्या पोलिसी गुरमीमुळे. नशीब सुबक ठेंगणी जरा दूर होती. मग लगेच खोटा अवसान आणून इंग्लिश वाचता येत नाही ते सांगा ना. तर आम्हाला काय वाचता येतं ना काय नाही ते आमची प्रायव्हेट गोष्ट आहे समजले. ते मला बेकार शहाणपणा पसंत नाही सांगतो. हा इंग्रजीचा घाव जर ऑर्डरली साहेबांना नाही म्हटलं तरी लागला होता. कारण ह्या वाक्यावर पुन्हा जे ते थुंकले त्याला जवाब नव्हता. असं लगेच, ए शिवराम गोविंद नाव सांग. तेच आहे तेच म्हणजे काय? शिवराम गोविंद सिद्धा बोल. अडी कशाला करतो? ॲड्रेस पारव्याची चाळ, खिमजी बुमजी स्ट्रीट, बॉम्बे नंबर 10. पण हवालदार साहेब तुम्ही रीतसर पंचनामा का नाही करीत? म्हणजे काय झालं 3 तास खोळंबा झाला. हे बा साहेब आम्हाला आमच्या लाईनी परमान जाऊ उगा पडलं. अरे पण काय ते सारे फज्जरचे आमची इथे उन्हान निसती तरफर चाललेली साली. उस्मान शेठ आता पुढे आले. त्याला बच्चे लोकांना पिवायला दूध पण नाही गावात. या भेटीमध्ये काय गाव आहे साले त्याला दूध पण नाही. असे एस टीवाले म्हशी मारू देत, मग दूध गावणार कुठून? ए अशा कितक्या म्हशी मारल्या रे तुझ्या? हां उस्मान शेठ एकदम कोसळले. हवालदार साहेब ते काय तर सवाल जवाब तुम्ही पुसानं ते कागदावर लिहून काय ते मोकली करा ना पॅसेंजर लोकांची. काय म्हणली मी म्हणतो ती गोष्ट सच्ची का नाही? येवाशी म्हार पण येऊन गेला असता. हा म्हाराला काय मेल्याशिवाय मस देऊ काय मी? धर्मा उखडला. अहो तो म्हार नाही रे, महार गाव. अहो त्यांना महाड म्हणत महाड. त्यामुळे मी काय म्हणालो महारच नाही म्हणालो. पोचली नसती गाडी. चालेल सकाळपासून बेकार रखडपट्टी काय मी केली काय? एकदम ऑर्डरली. हो तुम्ही केली म्हणाला काय? दारू खाऊन बसलो काय आम्ही एसटीत? हां आता पोलीसबद्दलचं भय वगैरे चेपलं होतं हळूहळू. त्या हिसाबनी तिथल्या बेडकांना जसं ओंडक्याचं भय वाटेन असं झाल्याबरोबर त्याच्या अंगावरती उड्या मारायला लागली. तशी उतारू मंडळी आता ऑर्डरलीच्या अंगावरती जायला लागली. नाही ते काय ॲक्सिडेंट होऊन 4 तास झाले, पोलिसचा पत्ता नाही. का पोलिस आहे का चेष्टा? पब्लिकचा पैसा खाऊन पगार. हो जादा बोलायचं काम नाही तुम्हाला सांगतो. ऑर्डरलीने जमला का नाही? मधुनी लगेच जनता पक्ष सुद्धा का नाही?
अपघाताच्या ठिकाणी पोलीस का नसावा? तुम्हाला बोलावणं पाठवावं का लागावं? इथे अपघात झाला म्हणजे काय मुंजे झाली काय कोणाचे आमंत्रण द्यायला? अरे पण मी काय बरमदेव आहे काय? मला काय सपन पडलं काय साले तुम्ही म्हस मारणार म्हणून? आम्ही कुठे म्हैस मारली? तुमच्या एसटीन मारली. आमची एसटी. मास्तरांनी आता रिंगणात प्रश्न. आमची एसटी. अहो अहो मोटार चालू असताना वाटे जर म्हैस आली तर म्हैस मरेल, नाही तर काय दूध देईल. स्वच्छ शुद्ध लेखन. हा खरं म्हणजे ड्रायव्हरची काही चूक नाही आहे, चूक म्हशीची आहे. हा म्हशीला काय अक्कल? आता म्हशीला अक्कल आहे तर तुम्हाला अक्कल नाही रे. म्हशी अशा गोठ्याबाहेर सोडता कशाला? मग चर्याला कुठे सोडू? चर्याला कुठे सोडू? साले मुंबईवाले झालेत पण काय पाहिजे ती टायली कराल काय? हा हे म्हशीचा मालक कोण आहे? तुझं नाव? धर्मा मांडवकर. बापाचं नाव? यशा मयत. धर्मा कोर्टा बिर्टात जाऊन आलेला असा पण त्याचे मयत बियत केव्हा सांगा होते त्याला माहिती होतं सगळं. हो हवालदार, पंचनामा सुरू करा ना. साहेब मला माझ्या लाईनीन जाऊ दे. तुम्ही मला मध्ये मध्ये हायट नका करू. हे मांडवकणी. ओ साहेब त्याचं नाव मांडवकणी नाही, मांडवकर. तुम्ही पॅसेंजर लोक लांब जा बघू. तो जातो पण आमची जरा सुटका करा प्लीज. त्याला टाइम लागेल. टाइम लागेल? कागद बिगद तर आणले, चटचं स्टेटमेंट लिहून घ्या. आम्हाला पावर नाही. तुम्हाला पावर नाही म्हणजे तुम्ही पोलीस नाही? पोलीस नाही तर काय चोर आहे? मग पंचनामा का नाही करत? आम्हाला पावर नाही. अरे मग कोणाला पावर आहे? ते सब इन्स्पेक्टर साहेबाला. आम्ही त्यांना का नाही आणलं सांगती? तुम्ही का म्हशीची नाडी बघायला आले? आता जनताही चिडायला लागलेली होती. म्हणजे सब इन्स्पेक्टर आल्याशिवाय पंचनामा नाही 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 म्हणतात. हो ते केव्हा येणार? ते चिपळूणला गेले. अरे पण चिपळूणला म्हणजे येईपर्यंत ते आपण हलू शकणार नाही. अहो ड्रायव्हर तुम्ही गाडी घ्या रिव्हर्स काढा उजव्या बाजूने. सगळं काय होईल ते होईल. हां हो उद्या प्रसंग आला तर आम्ही आहोत. चला मंडळी. मंडळी गाडीत वगैरे घुसायला ड्रायव्हर मग शांतपणाने. आता त्यांनी 2 विड्या खिशातून काढल्या. एक स्वतः शिलगावली, एक कंडक्टरला दिली. ऐका ऐका ड्रायव्हर साहेब, हे ऐका काय ऐका. हां माझं लायसन्स त्याच्या हातामध्ये आहे. गाडी हलवा काय. ए किती वाजता झाला ॲक्सिडंट? पावर नाही पंचनामा करायचे तर फालतू प्रश्न कशाला विचारता हो? सब इन्स्पेक्टर येईपर्यंत झोप काढून या चौकीतून. जा जा. कुठल्या मुहूर्तावर निघालो होतो देव जाणे. आता मंडळी देखील प्राप्त परिस्थितीला शांतपणाने ठेविले अनंतेच्या चालीवर तोंड द्यायला तयार झाली होती. कुणी विड्या काड्यांच्या देवघेवीत गप्पांचे अड्डे वगैरे सुरू केले. मधू मालुष्ट्यांनी तेवढ्यात सुबक ठेंगणीच्या वडिलांपाशी ओळख काढून आपलं कॉलेज ऑनर्स कोर्स म्हणजे काय डिफिकल्ट असतो, हल्लीच्या प्रोफेसरना नॉलेजच कसं नसतं वगैरे टॅन 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 सुरू केलं. एकदम बघून आनाने आमच्या निरनिराळ्या गटातून बदल्या करून घेत घेत दुपारचं भरपूर जेवण पदरात पाडून घेतलं. उस्मान शेठच्या ॲल्युमिनियमच्या डब्यातलं आमलेट खाताना तुम्ही काही म्हणा उस्मान शेठ, सर्व धर्म सारखे आमलेट. लगेच पुढे मास्तरांच्या बासण्याचे दही पोहे खायला सटकले. आता 8-15 दिवसाचा मुक्काम पडला. अशा थाटामध्ये मंडळी विसावली होती. ऑर्डरली साहेबाच्या तोंडामध्ये देखील कुणाची तरी सिगरेट आणि शर्टाच्या खिशात आणखी एक माचीस जमा झाली होती. तास दीड तास सुस्तीत गेला आणि लांबून मोटरचा हॉर्न ऐकू आला. चिपळूणच्या दिशेने एक ती पिकअप असते ना काय ती एस टीवाल्यांची, तसली काहीतरी येत होती. साहेब आले वाटतं, साहेब आले. ड्रायव्हर उद्गारला. लगेच मंडळी पुन्हा रस्त्यावर आली. तोपर्यंत अपघाताच्या ठिकाणी ती जी काही गाडी होती ती येऊन पोहोचली. त्यातून मग 1-2 एस टी साहेब, एक इन्स्पेक्टर, एक हवालदार आणि एक पशु डॉक्टर ते सगळे बाहेर पडले. ऑर्डरली साहेबांनी लगेच चलाखीने तुमानीमध्ये आपली लोमची पैरण टाकून सलाम ठोकला आणि ड्रायव्हर आणि एस टी साहेबांची बातचीत सुरू झाली. इन्स्पेक्टर आलेले बघितल्याबरोबर उतारू मंडळीतले उस्मान शेठ, पुढारी, मास्तर, मधू मालुष्टे, बगू नाना, झंप्या दामले सगळी प्रतिष्ठित मंडळी पुढे. सगळ्यात पुढे मधू मालुष्टे. यू सी लगेच फौजदार. You see, we have been held up, you see, here for, you see, more than 6:30 hours, you see. एकदम इंग्रजी मारलं फौजदाराच्या तोंडावर. फौजदारांनी माशी झटकावी तसं त्याला झटकून आपल्या अस्सल पोलिशी आवाजात बोलायचं. ड्रायव्हर कोण आहे रे? मी आहे साहेब, मी. लायसन्स?
ऑर्डरलीने लायसन्स दिलं. मग लायसन्स हातात घेऊन इन्स्पेक्टर, एस टी साहेब, ड्रायव्हर, मग तो मांडवकर पुढे, मागून इतर, अशी एक मिरवणूक त्या म्हशीपर्यंत निघाली. अरे टेप काढ ना. फौजदारांनी हुकूम सोडल्याबरोबर हवालदारांनी टेप काढली. हां, म्हैस कुठे आडवी आली बाबा? साहेब मी सांगतो. ए तू चुप बस. ए ड्रायव्हर शिवराम गोविंद, सांग म्हैस कुठे आडवी आली? साहेब मी 20च्या स्पीडनी चालवतो होतो साहेब. त्या टोकाच्या आंब्याकडे गाडी आली ना, तेव्हा म्हैस अशी होती ना, ती ह्या बाजूला होती, ती एकदम आडवी आली. कुणीही न सांगता तो हवालदार टेप घेऊन आंब्याच्या झाडाकडे जातो. दुसरं टोक धरून ऑर्डरली साहेब तिथून म्हशीपर्यंत अंतर मोजायला लागले. आता टेपवरच्या आकड्याची पोलिसांची टेप दोघांनाही दिसत नव्हती बरं का. त्यामुळे तेच अंतर कधी 100 यार्ड तर कधी 25 फूट असं. शेवटी मग 50 कदम 5 कदम वगैरे असली भाषा सुरू झाली. त्यानंतर आपले दोघेही चारी बाजूचं अंतर मोजत सुटलेले होते, नुसतं अंतर मोजत होते. अरे हो, हे ब्रेक कुठे लावला, जरा ब्रेक तपासा. हो डॉक्टर, जरा त्या म्हशीच्या जखमा बघा ना. मग ते एस टीचे दुसरे होते साहेब, ते मोटरच्या जखमा बघायला लागले. आणि डॉक्टर म्हशीच्या. का हो, का हाडबीड मोडलाय? इथे सांगणं कठीण आहे हो, एक्सरे घ्यावा लागेल. लगेच पुढारी, अरे वा, म्हणजे म्हशीचाही एक्सरे निघतो का? वा, पूर्वी हे नव्हतं. स्वातंत्र्यपूर्व काळात सुरुवात त्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्योत्तर ते आपलं जे ठरलेलं भाषण होतं ते सुरू. मग 4-5 ते सगळे गाफील मंडळी सापडलीच त्यांना, ते ऐकावं लागलं. एक सटकत होता म्हशीच्या दिशेने. आता फौजदारांनी मागून ती मिरवणूक अशी जाता जाता ब्रेकची खूण बघायला तिथे. ती जागा बरीच लांब होती. हो, रक्त बरंच सांडलं इथे. वाटेत एका ठिकाणी थांबून फौजदार रस्त्यात पडलेल्या एका कागदाकडे निरखून पाहत म्हणाले, मास्तर लगेच, रक्त? अहो तुमचा ऑर्डरली पान खाऊन पचापच थुंकलाय. रक्त कुठला? मॅनरलेस माणूस, माझ्या धोत्रावर देखील शिंतोडे उडाले. आणि अगदी मास्तरांनी पुराव्यादाखल एक्झिबिट नंबर 1 धोतर त्याच्यावर तिथे सगळे शिरकावे झालेले. मग ऑर्डरली छू तिथून दुसरी मापं घ्यायला. ए म्हशीचा मला कुठे गेला रे? हा काय, हे तू काय, नाव काय रे तुझं? धर्मा मांडवकर, राहणार गोलमिरे, तालुका चिपळूण, पोस्ट संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी, उमर 40, धंदा शेती आहे पुरे. तर भावनो, हा अपघात कोणी पाहिला का? कोणी पाहिला अपघात? साहेब मी सांगतो. एक म्हातारा गावकरी पुढे, म्हणजे साहेब झाला काय? तू सांग ना साहेब, झाला काय? मी काय सांगतो? सांगताय मी सांगतो काय झालं साहेब. अरे मी त्या झिलग्या मासलेकराकडे तंबाखू खाल्ली काय, आणि त्या अशा काळशाकडे निघाला होता. मग ते सांगता ना आता. हो दादा नो, तुम्ही थांबा. तेवढ्यात एक दुसरा पुढे आला मनुष्य. साहेब मी प्रत्यक्ष पाहिला ॲक्सिडेंट साहेब. आता गावकरी गोटात दबा धरून बसलेला सुपडू सुतार लगेच पुढे. साहेब प्रत्यक्ष? मग तू सांग प्रत्यक्ष म्हणजे काय झालं साहेब? मी पान खाल्ला जगल्या तुझ्याकडे, तूही पान खाल्लंस, पुढे सांग. त्याचा काही संबंध आहे की? ऐका ना खरं, जगल्याकडे मी जगल्या मी पान खाल्ला का नाही तुझ्याकडे? तो हो म्हणा, बघा साहेब खाल्ला मी पान बघा. आणि मग मी निघालो कुठे? आता कुठे मला काय ठेव, तू सांग ना कुठे ते. सांगताना निघालो तर आमचा हरचंद पालव, हे हरचंद इकडे, हरचंद पालव ह्याच्या कपाटाची दुरुस्ती करायला. काय हरचंद बरोबर की नाही? मग हरचंद होय बरं. अरे पण त्या ऐका ना खरं. आता साहेब मी हरचंद पालवाकडे कशाला गेलो? मला काय विचारतो, तू सांग कशाला गेला? तर याची कपाटाची दुरुस्ती. अरे त्याचा त्या म्हशीची काय मला म्हशीला कपाटात घातली होती नाही म्हणजे सांगता काय? तर म्हणजे म्हशीचा काय झाला? ओ साहेब हरचंद पालवाच्या कपाटाची बिजागरी गंजून खालास. हरचंद बरोबर, तुम्ही सांगा. अहो सांगा काय बरोबर ते म्हशीचं सांगा ना. नाही साहेब मी सांगतो तर काय. ओ हरचंद तुम्ही सांगा ना, ह्याने पाहिलं हरचंद सांग. मग हरचंद आले. म्हणजे काय झालं साहेब? काय झालं सांग ना. तर काय झालं, ते कायशीची ही ती खालती आणि कायशी ती वरती होती. काशीची ही खालती होती आणि काशीची ही वरती होती. म्हणजे ती धर्मा मांडवकराची जी म्हस ती खालती ना, ती एस टी वरती. अरे मग प्रत्यक्ष धक्का लागताना पाहिलं का? नाही आपण नाही पाहिलं. खोटं कशाला सांगायला? पाहिलं ते सांगितलं. अरे बाबानो, मग धक्का लागताना कोणी पाहिलं होतं का? फ्रंट सीटला कोण होतं? मी होतो. पुढारी आले एकदम. मी त्या फौजदार काहीतरी लिहिलं आपलं नाव. मी बाबासाहेब मोरे म्हटल्या बरोबर एकदम. हो सॉरी आपण होतोय नांगीच टाकली तिथे. पाहिले साहेब मी किती सिरियसली आता इथे इन्क्वायरी करतोय. काय साहेब कोण धड उत्तर देत नाही. काय साहेब मुंबईला निघाल का साहेब? होय
मंत्रालयात मीटिंग आहे त्याला नाही. असं आपण काय हल्ली चिपळूणला बदलून आला वाटतं. होय साहेब, वेंगुर्ल्याहून आलो, माफ करा साहेब, आपल्याला तसदी देतोय. हवालदार कागद घ्या. लगेच हवालदारांनी कागद आणले. मग बाबासाहेबांनी म्हशीचीच कशी चूक होती स्टेटमेंट वगैरे लिहून दिलं. फौजदारांनी पंचनामा लिहायला सुरुवात केली. तेवढ्यात एस.टी. साहेबांनी फौजदारापुढे सिगरेट केली. एक डोळा पुढाऱ्यावरती ठेवून त्यांनी सांगितलं आपल्याला वेडी काडी वगैरे काही नाही चालत बा. हां, लगेच बाबासाहेब चांगलं आहे, पोलिसामध्ये अशी माणसं कमी. पुढाऱ्यांनी लगेच त्यांना सर्टिफिकेट वगैरे. आता एकूण प्रसंगात त्यांना भलतंच महत्त्व प्राप्त झालेलं होतं. ड्रायव्हर अत्यंत कृतज्ञता बुद्धीने त्यांच्याकडे बघत होता. धर्मा मांडवकर दूर उभा होता. फौजदारांनी विचारलं, केवढ्याला घेतली ना म्हैस? 200 रुपये. अहो मगाशी 125 आकाती म्हणाला, हो 800 म्हणाला. काय लुच्चगिरी. आणि 1200 ती दुधाची सुद्धा थाप, हो 1200 काही नाही, तुम्ही थांबाव. हां, मग फौजदार काहीतरी भर 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 लिहित होते. हो डॉक्टर, जखमा पाहिल्यात का? हो. काय चाकबीक गेल्या का अंगावरून? काही कळायला मार्ग नाही. हो हां 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 हां, नसावं जरा खर्चटले. मग त्याला तेलबिल का नाही रे लावलं? का लावीन, लुस्कानी भरून कोण देईल? पाहिलेत बाबासाहेब, तुमची जनता बघा कशी जागृत होते. फौजदार साहेबांनी विनोद केल्याबरोबर अगदी बाबासाहेबांनी सगळे काय त्या विनोद होतो, पण फौजदाराचा होता. ठो 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 सगळे हसले. बरं, आणखी कोणी पाहिला ॲक्सिडेंट? हो तुम्ही पाहिलं का? मी एकदम उस्मान सिद्ध. नाही आपण काय स्वतःच्या डोळ्यात नाही पाहिलं. नाही, पण त्या गाडीला जरा जोसात ब्रेक लागला ना, आणि आमचा इद्रुस मियाच्या अंगावर मी पडलो, तेव्हा त्यांचा चष्मा खाली पडला. हे इद्रुस मिया आमच्या जवळ, ओ इद्रुस इधर. हां, हे आफ्रिकन असतात. आणि ती आहे ना साहेब, ती सोकरी माझी, आणि ती तिच्या हातात आहे, ती सोकरीची चोकरी. हो साहेब, ती 6 महिन्याची आहे. होय, तर सांगायची गोष्ट. अहो त्या म्हशीचं सांगा ना, सोकरी काय. हां, नाही तर सांगायची गोष्ट म्हणजे जोरात जोरात असा ब्रेक लागला आणि गाडी एकदम स्टॉप. मोरे आपले साहेब बसलेले होते. ते वरले म्हैस म्हैस. मग खाली जाऊन बघितलं ना, म्हैस म्हैस माहिती पडलं. हो म्हैस आली आहे गाडी खाली, असा माहिती पडला. एवढ्यावरती मोरे साहेबांनी उस्मान शेठचा सदरा खेचला. उस्मान शेठनी लगेच स्वर एकदम बदलून, पर साहेब गाडी आहे नाही, ती ड्रायव्हर काय फास्ट मारत नव्हता. हां, आता म्हसच आडवी आली, त्याला तो काय करणार? ज्याने त्याने आपली गाय बैल सांभाळली पाहिजे. काय साहेब? मग अशा प्रकारातून सुमारे 1 तासांनी पंचनामा लिहून तयार झाला. फौजदार साहेबांनी तो वाचून दाखवला. त्यात अनेक गोष्टी का होत्या हे मात्र सह्या करणाऱ्या लोकांपैकी कोणाला अजूनही कळलेलं नाही आहे. म्हणजे अपघाताच्या जागेपासून 50 कदमावर जांभळीचे झाड आहे, नैऋत्येला आंबा, एकूण उतार उंची संख्या. धर्मा मांडवकराचा गोठा रस्त्यापासून 61 कदमावर आहे. म्हशीच्या जखमा मात्र मोघम स्वरूपात लिहिल्या होत्या. रक्त आल्यासारखे दिसत होते, हाड मोडल्याचे वाटत नव्हते. म्हैस पूर्वेकडून ईशान्येकडे चाललेली होती. काय संक्रांत आहे, पूर्वेकडून ईशान्येकडे चाललेली होती. तिचे एक शिंग दुसऱ्या शिंगापेक्षा 2.25 इंच लांब आहे. हवालदारांनी 2.25 यार्ड लिहिलं, त्याचे इंच केले. अशा अनेक फालतू गोष्टींनी भरलेला तो कागद फौजदारांनी वाचला. पंचांच्या सह्या झाल्या. मास्तरांनी लगेच हरकत काही नाही, पण काही भानगड नाही, द्यायला हरकत नाही ना, म्हणून 7-8 वेळा घेऊन हळूच तिसऱ्याच्या हातात देऊन टाकला. बरं का? आणि मग उस्मान शेठनी जो हातात घेतला, उर्दू म्हणून काहीतरी अशी गिचमिच करून दिली. मधुमालुष्ट्याच्या आयुष्यातला पहिलाच पंचनामा ना, त्यामुळे त्याने लगेच फरडा इंग्लिशमध्ये सही करून पुढे एकदम ज्युनियर BA ते सुद्धा लिहिलं होतं. बघून नानांनी आपला खोचण घट्ट करून सही करतो असं म्हणत आले आणि गिचमीड अशी सही केली आणि परत येऊन इकडे ह्यांना म्हणाले, झंप्या दामल्याला नाना फडणवीस अशी सही केली. मुच्छद्दीच हे पुढारीने मात्र अगदी तिथे अगदी सरळ अगदी त्या पंचांच्या यादीमध्ये सुद्धा सर्वात प्रथम क्रम ठेवणं वगैरे त्यांनी खात्री. चला, 6 तासांच्या तपश्चर्येनंतर सगळ्यांनी एकदा सुटकेचा निश्वास सोडला. यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न होता तो गाडी पुढे पडलेल्या म्हशीला उचलायचा, पण रिव्हर्स घेऊन गाडी मागे काढता येण्यासारखी असल्यामुळे रस्त्यात पडलेली म्हैस जाणे आणि गावकरी जाणे म्हणून पॅसेंजर एसटीत शिरायला लागले. गावकरी मंडळी खाटा काढायला निघाली आणि पुन्हा एकदा म्हैस म्हैस अशा आरोळ्या आल्या. धावत उतरून आम्ही जाऊन पाहिलं, त्यावेळेला आडोशाच्या 4 खाटा उधळलेल्या होत्या आणि ही सगळी मंडळी पंचनाम्यात गुंतलेली पाहून त्या प्रसंगाची नायिका
आपल्या स्वतःच्या चारी पायांनी तिथून केव्हाच चालती झालेली होती.